सो वेलकम विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा तुम्हा सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवर। बघा, मधातच आपण घेत असताना लाईट गेली आणि असे काही अडचणी येत असतात। त्या अडचणींना घाबरायचं नाही, पुन्हा त्याच एनर्जीनं आपल्याला वर्क करायचंय। जशी लाईट जाऊन परत आली, पुन्हा आपण त्याच एनर्जीनं आपला व्हिडिओ कंटिन्यू करायलो। त्याचप्रमाणे तुम्हाला सुद्धा आता डिस्ट्रॅक्शन्स आहेत। 3 महिन्यानंतर तुमचे एग्जाम्स आहेत बोर्डाचे, तुम्हाला खचून जायचे नाही। काही अडचणी किंवा अडथळा मधात आल्या तर त्यांच्याशी तुम्हाला तिथं गुंतून न बसता त्यांना मागे टाकून पुढे जायचे आणि तेवढ्याच एनर्जीनं अभ्यासाला सुरुवात करायची। सो बघा, वेळ आला होता, आपण पाहत होतो मागच्या व्हिडिओमध्ये बघा, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट, रिझल्टंट एम्प्लिट्यूड अँड रिझल्टंट फेज। आता रिझल्टंट डिस्प्लेसमेंट, एम्प्लिट्यूड आणि फेज नंतर आपण रिझल्टंट आपला जो एम्प्लिट्यूड आहे त्याचे काही आपण केसेस पाहत होतो। फर्स्ट केस आपण आपल्या प्रीवियस व्हिडिओ मध्ये कव्हर केली आहे, तुम्ही पाहिलं नसेल तर पाहून घ्या। बघा, इथं आपण सेकंड अँड थर्ड केस आपण इथं कंटिन्यू करणार आहोत। बघा, पुन्हा तेच आपला जो फॉर्म्युला होता, रिझल्टंट एम्प्लिट्यूड R इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ A1 चा स्क्वेअर प्लस A2 चा स्क्वेअर प्लस 2A1 A2 cos phi1 मायनस phi2। हा जो आपला फॉर्म्युला आहे ह्याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज पुट करणार आहोत। आता तुम्हाला सांगितलं होतं कॉसच्या व्हॅल्यू असतात त्या लक्षात ठेवा। कॉस 90 किती असतो? 0। मग इथं ठेवायच्यात लक्षात, कॉसच्या व्हॅल्यू असतात 1 0 मायनस 1 0 1। हा 0 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री, 270 अँड 360 डिग्री। आता विद्यार्थी मित्रांनो, काय करायचंय, पुन्हा त्याच व्हॅल्यू ठेवल्यात आपण। cos 0 ही सगळी व्हॅल्यू काय झाली? cos 0 किती असतो? cos 90 0, म्हणजे सगळी व्हॅल्यू झाली 0। राहिलं काय? बघा, ही झालं 0, राहिले काय? A1 प्लस A2 चा स्क्वेअर। आणि A1 बरोबर किती दिलं? A2 बरोबर A ठेवलं तर A प्लस A 2A। बघा, 2A चा स्क्वेअर, तर A चा स्क्वेअर वर्गमूळातून बाहेर निघतो, R बरोबर अंडर रूट ऑफ 2A चा स्क्वेअर। तर स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल, A चं A बाहेर निघतो, अंडर रूट मध्ये 2 राहतं। तर इथं R बरोबर भेटला अंडर रूट ऑफ 2 इंटू A। हा भेटला रिझल्टंट आपला एम्प्लिट्यूड। आता याच्या नंतर काय पाहिजे? केस थर्ड। केस थर्ड काय हो? phi1 मायनस phi2 इज इक्वल्स टू 180 डिग्री। 180 म्हणजे किती असणार? -1। बस -1, बघा इथे दिला -1। बस ही -1 ची व्हॅल्यू इथे पुट करा। -1 मीन्स A1 मायनस A2 मायनस A1 मायनस A2। मग इथे काय येणार? बघा, तेच फॉर्म्युला होता, A1 चा स्क्वेअर प्लस A2 चा स्क्वेअर मायनस 2A1 A2। हे कशासारखं आहे? A1 मायनस A2 चा होल स्क्वेअर। बस त्याचप्रमाणे इथे ठेवलं आपण, A1 मायनस A2 चा होल स्क्वेअर। आता स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल, A1 मायनस A2 उरला। आता काय करायचंय? A1 मायनस A2 बरोबर आपण A कन्सिडर केलाय। A1 मायनस A2 बरोबर A, तर काय होणार? A मायनस A, म्हणजे इथं काय भेटलं? A मायनस A 0, म्हणजे इथं भेटला रिझल्टंट इज इक्वल्स टू 0। आता बघा, रिझल्टंट कसा कसा भेटलाय। पहिल्यांदा भेटला A, नंतर भेटला अंडर रूट ऑफ 2 इंटू A, नंतर भेटला 0। बाकीचे दोन तुम्ही सॉल्व्ह करू शकता, 0 आणि 1 व्हॅल्यू ठेवून पुन्हा तुम्हाला भेटतील। यस, आता बघा, ह्याच्या पुढे आहे आपल्याला पाहायचं एनर्जी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग SHM। आज आपण इथं ऍक्च्युअली एनर्जी कशी असते पार्टिकलची, कायनेटिक एनर्जी कुठे मॅक्झिमम असते त्या दिवशी आपण जे पाहिलं होतं, त्याच्यानंतर पोटेन्शियल एनर्जी कुठे मॅक्झिमम असते, आणि त्याच्यानंतर टोटल एनर्जी काय येणार त्या दोघांवरून, हे आपल्याला आज पाहायचे। विद्यार्थी मित्रांनो, आता 9वी मध्ये तुम्ही पाहिलात, लॉज ऑफ मोशन मध्ये पहिला चॅप्टर आहे तुमचा, त्याच्यामध्ये तुम्ही शिकलात की एनर्जी काय असते, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि टोटल एनर्जी। कायनेटिक एनर्जी म्हणजे काय? गतिज ऊर्जा, म्हणजे आपण जी एनर्जी द्यायलो एखाद्या पार्टिकलला, जे आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय करायलो त्या पार्टिकलवर, आणि त्या पार्टिकलला आपण जी एनर्जी द्यायलो त्याला म्हणणार कायनेटिक एनर्जी। आता एखाद्या पार्टिकल काय करतो? ती एनर्जी स्टोर करतो। आपण जो एक्सटर्नल फोर्स अप्लाय केलाय तो फोर्स तो पार्टिकल स्टोर करतो, आणि त्याला म्हणणार आपण पोटेन्शियल एनर्जी। आणि कायनेटिक आणि पोटेन्शियल वरून आपण काय काढतो? टोटल एनर्जी। अशा प्रकारे आपण एनर्जीचा इथं अभ्यास करणार आहोत। यस, सो स्टार्ट।
सी आपण पाहूत एनर्जी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग SHM. आता काय करायचं आपल्याला बघा, लक्ष द्या. एनर्जी मध्ये इथं आहे हा पार्टिकल, ही आहे आपल्या पार्टिकलची मीन पोझिशन. कोणती पोझिशन आहे हो? मीन पोझिशन आहे. आता काय करणार इथं बघा, इथं असेल ही आहे पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आणि दिस इज द निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. सो फ्रेंड्स, here we will draw a pendulum. This is our pendulum and this is the bob of that pendulum and this is the string. See, this is the mean position of pendulum. तर काय होणार, हा आहे त्याचा बघा रिजिड सपोर्ट. ह्याला काय म्हणतो आपण? रिजिड सपोर्ट. हा आपल्या झोक्यासारखा आहे. तुम्ही खेळेत पंचिंगचे झोके, तशाच प्रकारचा हा झोक्यासारखा आहे. आता काय होणार मग, हा झोक्यासारखा टू अँड फ्रो मोशन परफॉर्म करतो पेंडुलम. आता काय होतं मग, ही पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आहे कशाची? पेंडुलमची. आणि ही कोणती आहे? निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आहे कशाची? आपल्या पेंडुलमची. आता काय होणार मग, लक्ष द्या. इथं काय होणार, आता इथं कायनेटिक एनर्जी किती असेल, त्याच्यानंतर पोटेन्शियल एनर्जी किती असेल, त्याच्यानंतर इथं कायनेटिक एनर्जी किती असेल, पोटेन्शियल एनर्जी किती असेल, हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. आपल्या झोक्यासारखं पंचिमच्या एक झोका देतो आणि एक झोका घेतो. झोका द्यायचा, धोका नाही द्यायचा. यस, चलो. आता काय करणार, तुम्ही झोके दिले असतील. झोके दिलेत की धोके दिलेत? झोके दिलेत. व्हेरी गुड. तुम्हाला कोणी दिलंय का? दिलं बी असेल. पोरं असलं तर देतात. पोरं फक्त झोका देण्याच्याच कामाचे, जाऊ द्या. आपण झोका देऊ का ना, मी बी पोरगा, आपण झोका देऊ. आपल्या नशिबी झोका देणंच आहे. आपल्याला कोणी दिला नाही. झोका हो, धोका नाही. आता काय करणार मग आपण, जेव्हा आपण झोका द्यायलो तर तेव्हा कुठून देतो? मीन पोझिशन. समजा इथं बांधला सेंटरला, तर मीन पोझिशन पासून झोका देणार का? नाही. मग काय करायचंय, ह्याला पार्टिकलला इकडं घेऊन जातो आपण. चल मागी, ह्याला मागी घेऊन जातो आणि मागी जाऊन काय करणार आपण, इथून आपला सपोज इथं आपला पिंट्या बसलाय. बघा, लक्ष द्या. आपला हा चिंट्या आहे, ह्या झोक्यावर बसला. इथं मस्त थाटात तयार होऊन येऊन आणून बसला. आता इथं काय केलं, ह्याला उचललं आणि मागे घेऊन गेलो आणि इथून त्याच्या मित्रानं त्याला इथून पिंट्यानं दिला झोका. आता झोका दिल्यानं काय होणार, हा कुठे जायलो? पहिल्यांदा तो पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. आता झोका चाललाय आणि मधातूनच काय आला, आपला नंदूभाऊ आला आणि त्यानं काय केलं, येऊन झोका थांबवला. आता तो झोका कुठून थांबवणार हो? सेंटर येऊन इथं उभा टाकला. जमते का सेंटरला? नाही. मग आपला भाऊ बी वाऱ्यात, असं हवेतच. मग काय होतंय, मग त्यामुळं आपण काय करतो, झोका काय करणार, एक्स्ट्रीम. आपल्याला इथे येऊन थांबावं लागेल. फिजिक्स शिकल्यावर थांबावं लागतंय. इथे येऊन थांबणार आणि इथे येऊन काय करतो, तो झोका थांबवतो. आणि अशा प्रकारे, आणि सेंटरला थांबला तर गेला हवेत. मग त्यामुळे आपण थांबतो इथं. त्यामुळे लक्षात ठेवा, ह्या काय करायला, इथं जी कायनेटिक एनर्जी आहे झोकेची ती कशी असते हो? मॅक्झिमम. इथं कशी असणार? मॅक्झिमम. आता इथं कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम आहे आणि इथं पोटेन्शियल एनर्जी 0 असते. आता लक्ष द्या, इथं पोटेन्शियल एनर्जी किती असेल झोक्याची? मॅक्झिमम. का? इथून द्यायलोत. इथं पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम आणि इथं कायनेटिक एनर्जी किती आहे झोक्याची? 0. म्हणून तर इथं आपण थांबवू शकतो झोका. इथं झोका आपण थांबवू शकतो, पण इथं झोका थांबवणार का? नाही. आणि कदाचित तुम्हाला माहित नसेल तर लक्ष द्या, इथं झोका कधी मधात येऊन थांबवायचा नसतो. मधात डिस्टर्ब नाही करायचं, नंतर डिस्टर्ब करायचं. यस. आता हे आपण इथं पाहू. काय असतं? वेलॉसिटी. बघा, आपण प्रिव्हियस क्लासमध्ये वेलॉसिटी पाहिलो. वेलॉसिटी बरोबर वेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट, एक्सेलरेशन पाहिले. डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला होता बघा, x बरोबर a sin ओमेगा टी प्लस फाय. ह्याला डिस्प्लेसमेंट. आणि त्याच्यानंतर वेलॉसिटी पाहिली होती, v बरोबर ओमेगा अंडर रूट ऑफ a चा स्क्वेअर मायनस x चा स्क्वेअर. आणि त्याच्यानंतर एक्सेलरेशन पाहिलं होतं बघा, सांगा, मायनस ओमेगा स्क्वेअर x. व्हेरी गुड. आता काय करणार, आपल्याला पाहिजे वेलॉसिटी. का वेलॉसिटी? कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे. काय आहे? हाफ mv चा स्क्वेअर. आता नवी शिकलात तुम्ही, मोशन पहिला चॅप्टर होता. तर वेलॉसिटी इथं काय भेटली? v. म्हणून आपण पाहिलो वेलॉसिटी. तुम्ही म्हणता मास्टर x आणि v एका नाही घेतलं.
कारण की गरज आहे V ची, मग ह्या दोघांना काय घ्यायचं, ज्याची गरज आहे आपण त्यालाच भाव द्यायचं. चलो आता काय करणार, मग कायनेटिक एनर्जी घेतली. मग कायनेटिक एनर्जीचा हा फॉर्म्युला आहे, इथं ठेवायचा आहे आपल्याला. बघा इथं ठेवला आपण हा फॉर्म्युला. बस लक्ष द्या, मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला हे कळणार नाही कदाचित. बघा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो हाफ mv चा स्क्वेअर. आता काय करायचं मग आपल्याला, v ची व्हॅल्यू इथं पुट करा, ह्याचा स्क्वेअर करायचा आहे, ह्याचा स्क्वेअर म्हणजे ह्यांचा सुद्धा स्क्वेअर. यस लक्षात येते. मग काय भेटेल आपल्याला, v च्या स्क्वेअरच्या जागेवर व्हॅल्यू ठेवू, कायनेटिक एनर्जी बरोबर हाफ ला हाफ m ला m, v च्या जागेवर ठेवा ओमेगा अंडर रूट ऑफ a चा स्क्वेअर मायनस x चा स्क्वेअर, ह्याच्यात घ्या कंसाचा स्क्वेअर. आता कंसाचा स्क्वेअर घेतला तर हा स्क्वेअर रूट विल गेट कॅन्सल. सो व्हॉट विल बी रिमेनिंग हिअर, बघा इथं काय राहतं, इथं राहतं कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू हाफ m ओमेगाचा स्क्वेअर कंसामध्ये a चा स्क्वेअर मायनस x चा स्क्वेअर, वरचं छप्पर उडून गेलं. मग बघा काय भेटलं, ही व्हॅल्यू भेटली का पहा, हे इक्वेशन आहे, हे भेटलं का बघा इथं, हाफ m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर मायनस x चा स्क्वेअर. आता ह्याच्या पुढे काय झालं, मग कायनेटिक एनर्जी इथून काढली आपण. बघा m ओमेगाच्या स्क्वेअरच्या जागेवर आपण काय लिहितो, k. कसं लिहिलं, k बरोबर, बघा लक्ष द्या इथं ओमेगाचा स्क्वेअर बरोबर k बाय m. तर हा गुणाकारातलं भागाकारातलं गुणाकारात, तर k बरोबर m ओमेगाचा स्क्वेअर, आणि इथं m ओमेगाच्या स्क्वेअरच्या जागेवर आपण काय लिहिणार, k लिहिणार. तर इथं काय भेटलं, कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू हाफ k a स्क्वेअर मायनस x चा स्क्वेअर. फक्त ह्याच्या जागेवर आपण लिहिलो k. कुठून लिहिलो, इथून. अहो कुठून, इथून. हा चलो आता कायनेटिक एनर्जी झाली. आता काय करायचंय, इथं E कायनेटिक. हा आता काय करणार, आपल्याला काढायची पोटेन्शियल एनर्जी. बघा ऑन द नेक्स्ट स्लाइड इथं. आता पोटेन्शियल एनर्जी ही आहे पोटेन्शियल एनर्जी. हा पोटेन्शियल एनर्जीला आपण लिहितो P डॉट E. PE काय PE पोटेन्शियल एनर्जी, रिस्टोरिंग फोर्स ऍक्टिंग ऑन द पार्टिकल ऍट पॉइंट P. आता काय आहे रिस्टोरिंग फोर्स, आपण पाहिले, आपण स्प्रिंग घेतली होती. यस लक्ष द्या, ह्या स्प्रिंग मध्ये काय केलं आपण, असा एक आपण ह्याला मास अटॅच केलो. आता काय होणार, जेव्हा स्प्रिंगला आपण ओढतो, ओढल्यानंतर काय व्हायला, स्प्रिंगचं काय होणार, ताणल्या गेली, ताणून काय होणार, सोडल्यानंतर स्प्रिंग पुन्हा त्या जागेवर येते ऍज अ इलास्टिक. तशाच प्रकारे त्याच्यामध्ये एक फोर्स रिस्टोर होतो, त्याला म्हणणार रिस्टोरिंग फोर्स. आणि असं F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मायनस एक्स. F इज इक्वल्स टू मायनस ऑफ kx. इथं मग हीच व्हॅल्यू आपण कुठं पुट केलो, इथं. आता काय केलं दुसरं, W म्हणजे काय, वर्क. वर्कचा फॉर्म्युला आहे, आपण नवीन शिकलो, वर्क बरोबर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. हा डिस्प्लेसमेंट. मग फोर्स वर्क बरोबर काय, DW स्मॉल वर्क डन आहे, तर स्प्रिंग मध्ये छोटासा वर्क डन होतो. तर फोर्सला फोर्स लिहिलं, आणि डिस्प्लेसमेंट कसं आहे हो, मायनस टू द dx अपोजिट टू द. मग F ची व्हॅल्यू इथं पुट करा, तर DW बरोबर काय भेटतं, हा मायनस kx इंटू मायनस dx, मायनस मायनस कॅन्सल, म्हणजे DW बरोबर काय भेटला, kx इंटू हा dx, kx आणि dx हा भेटला वर्क डन. आता काय करणार आपण, हा काढला स्मॉल वर्क डन. DW म्हणजे कसा, स्मॉल वर्क डन. हा लक्षात द्या, जेव्हा डेरिव्हेटिव्ह होतो तेव्हा छोटासा वर्क डन काढतो. आता काय करायचंय, टोटल वर्क डन फाइंड करायचे. आता फ्रॉम O टू P. O टू P म्हणजे काय, इथून 0 पासून एक्स्ट्रीम पर्यंत, इथून इथपर्यंत काढायचे, त्यामुळे O टू P दिले. आता काय करणार, मग वर्क बरोबर छोट्याशा व्हॅल्यूला जर मोठी करायची असेल तर काय करणार, अप्लाय इंटिग्रेशन. हा इंटिग्रेशन आहे, इंटिग्रेशन, हा इंटिग्रेशनचा सिम्बॉल आहे. इंटिग्रेशन अप्लाय करतो म्हणजे ती व्हॅल्यू मोठी भेटते. मग काय, 0 टू x, कुठून कुठपर्यंत, 0 पासून x पर्यंत. x म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे त्याचं, 0 टू x पर्यंत. मग काय केलं, DW ची व्हॅल्यू काय, kx इंटू dx, ही व्हॅल्यू इथं पुट केली. स्मॉल वर्क डनला मोठं वर्क डन करायचंय, तर काय केलं,
kx इंटू dx. बघा k कॉन्स्टंट आहे तर काय भेटतं, आय एम सॉल्विंग हिअर kx इंटू हा dx, बट k कॉन्स्टंट इंटिग्रेशन टर्मच्या बाहेर, k ला k इंटिग्रेशन ऑफ x इंटू dx, आणि फॉर्म्युला x इंटू dx असेल तर x इंटू dx बरोबर x रेक्स टू n प्लस 1 डिवाइड बाय n प्लस 1. मग इथं काय येतो, काय नाही म्हणजे w बरोबर k ला k x चा स्क्वेअर भागिले 2. मग हा फॉर्म्युला x चा स्क्वेअर भागिले 2 इथं ठेवायचा, तर w बरोबर भेटतो हा 1/2 बाहेर घ्या k x चा स्क्वेअर. बघा इथं भेटलंय, हा झाला w 1/2 kx चा स्क्वेअर. इथं व्यवस्थित दिले नाही हे लक्षात ठेवा. आता काय करणार मग, ही पोटेन्शियल एनर्जी वर्क डन म्हणजे काय, ही झाली पोटेन्शियल एनर्जी. मग काय केलं, k च्या जागेवर आपण m ओमेगा स्क्वेअर लिहिलं. कुठून लिहिलं, अहो इथून लिहिलं. हे लक्षात ठेवा. k च्या जागेवर इथं काय केलं आपण m ओमेगा स्क्वेअर, म्हणून w बरोबर दुसरी व्हॅल्यू भेटली हाफ m ओमेगा स्क्वेअर x चा स्क्वेअर. आयदर हा फॉर्म्युला किंवा हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. त्याच्यानंतर काय केलं विद्यार्थी मित्रांनो, बघा ही व्हॅल्यू घेतली आपण पोटेन्शियल एनर्जीची. आता त्याच्यामध्ये आपण ह्या व्हॅल्यूज पुट केलं. x च्या जागेवर काय ठेवलं, x बरोबर a साइन ओमेगा टी प्लस फाय. ही व्हॅल्यू त्यांनी पुट केली. काय नाही, एवढा मोठेपणा करायची गरज नाही. ही व्हॅल्यू लक्षात ठेवा, जास्त तुम्हाला फापट बसायला लक्ष काय काय लक्षात ठेवणार पोरं तुम्ही, तुमच्या मागे लई लोड आहे हेच लक्षात ठेवा, बस झालं. आता काय करायचंय, टोटल एनर्जी काढायची. टोटल एनर्जी बरोबर काय असणार, एनर्जी बरोबर कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. बस कायनेटिक एनर्जी किती आली हो, इथं आली होती बघा. कुठं आली होती, आपण ह्या स्लाइड मध्ये इथं पाहिलो. कायनेटिक एनर्जी बरोबर हाफ k a चा स्क्वेअर मायनस x चा स्क्वेअर. बस इथं ठेवायची. बघा एनर्जी बरोबर इथं ठेवणार, एनर्जी बरोबर हाफ k a चा स्क्वेअर मायनस x चा स्क्वेअर प्लस पोटेन्शियल एनर्जी इथं आली हाफ k x चा स्क्वेअर. आता काय होणार, हा हाफ k घ्या कॉमन, म्हणजे उरतो काय, एनर्जी बरोबर हाफ k a चा स्क्वेअर मायनस x चा स्क्वेअर प्लस x चा स्क्वेअर प्लस मायनस कॅन्सल होतो. एनर्जी बरोबर हाफ k a चा स्क्वेअर. ही झाली टोटल एनर्जी. बघा किती आली, इथं आली बघा टोटल एनर्जी आली का, E बरोबर हाफ k a चा स्क्वेअर. सोपी सोपी स्टेप करा, जास्त अवघड गोष्टीत जाऊ नका, तुम्ही लई गुंतलेले हवा आधीच. बघा इथपर्यंत लिहिलं. आता A बरोबर काय लिहिलं होतं आपण, मॅक्झिमम वेलोसिटी असती, ह्याची गरज नाही. आता फक्त k च्या जागेवर आपण लिहू शकतो, जर लिहायचं असेल तर तुम्हाला हाफ k च्या जागेवर लिहिणार m ओमेगा चा स्क्वेअर. बस इथे लिहायचं m ओमेगा चा स्क्वेअर a चा स्क्वेअर. ही एक झाली टोटल एनर्जी अशा प्रकारे. आणि ओमेगाच्या जागेवर काय लिहू शकतो तुम्ही, 2 पाय n. ही झाली ओमेगाची व्हॅल्यू. इथपर्यंतच्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. बस ह्या केसेस आहेत, त्याच्याच आपल्याला केसेस तुम्ही लक्षात ठेवा. बघा एनर्जी बरोबर हाफ m ओमेगा स्क्वेअर a चा स्क्वेअर. इथं सांगितलं बघा हाफ m ओमेगा स्क्वेअर a चा स्क्वेअर. आता काय केलंय फक्त याच्यामध्ये बघा वेलोसिटी मिनिमम आणि x बरोबर प्लस और मायनस a इथं ठेवली व्हॅल्यू, तर इथं भेटलं m ओमेगा स्क्वेअर a चा स्क्वेअर. आता काय करायचंय, फक्त ह्या दोन व्हॅल्यू आपल्याला सारख्या दाखवायच्या. कोणकोणती, कायनेटिक एनर्जी बरोबर पोटेन्शियल एनर्जी. आता कोणत्या पॉइंटला असेल तर इथे लिहिलं हाफ k a चा स्क्वेअर मायनस x चा स्क्वेअर बरोबर हाफ k a चा स्क्वेअर सॉरी x चा स्क्वेअर. तर लक्षात ठेवा इथं x चा स्क्वेअर. बस दुसरं काय होईल लक्ष द्या, हा व्हॅल्यूज येतात आणि त्याच्यानंतर हा k कॅन्सल होतो आपल्या जवळ आणि आपल्याला भेटतो x ची व्हॅल्यू. ही व्हॅल्यू आपल्याला लक्षात ठेवायची आहे. बघा इथं लक्ष द्या, इथं दिलंय व्यवस्थित सांगतो, हा आणि ही व्हॅल्यू. आता काय होणार मग बघा, हा m ओमेगा स्क्वेअर आपला कॅन्सल होतो आणि आपल्याला इथं भेटतो x बरोबर प्लस और मायनस a अंडर रूट ऑफ 2. आता ही x ची व्हॅल्यू ठेवायची आणि कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी तुम्हाला इथं सॉल्व्ह करायची. पोटेन्शियल एनर्जीच्या जागेवर x ची व्हॅल्यू ही ठेवा, तुम्हाला भेटेल हे E/4 आणि त्याच्यानंतर बघा हीच व्हॅल्यू इथं ठेवली आपण आणि यावरून एनर्जी असते 25% पोटेन्शियल आणि 75% असते कायनेटिक.
कायनेटिक एनर्जी किती असते 75%. हा का, कारण की हे आपण एनर्जी देतो झोक्याला आपण द्यायलो आणि पोटेन्शियल एनर्जी तो अक्वायर करतो पलीकडच्या साईडला जाऊन 25%. अशा प्रकारचं हे आहे. आता ही चॉकलेट डायग्राम, मित्राला चॉकलेट म्हणतो का, मुला मुलींचा आवडीचं असतं म्हणून ही चॉकलेट डायग्राम आहे. ह्या चॉकलेट डायग्राम मध्ये तुम्हाला पाहायचंय कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी ह्या पॉइंटला सेम असती, ह्या पॉइंटला सेम असती. तुम्हाला 2 मार्क्सला पोरं विचारतात 2 मार्क्सला की ड्रॉ करा म्हणून कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि टोटल एनर्जीचं व्हॅरिएशन इन डायग्राम मध्ये. तर फक्त एवढीच डायग्राम ड्रॉ करायची असते. इथं तुम्हाला कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी सांगायचंय, इथं मधात सारखं असते म्हणून सांगायचं. बघा इथं एनर्जी मॅक्झिमम असते सांगायचं, इथं एनर्जीचं एक ड्रॉ करायचं. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. इथं हाफ असते, सेंटरला काय असणार का, मधात मध्ये आहे म्हणून हाफ. इथं पोटेन्शियल एनर्जी इथून कमी होत चालली पुन्हा इथं वाढत जाते. अशा प्रकारे कायनेटिक एनर्जी वाढायली कमी होईल. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. हा -A, हा +A, ह्या लक्षात ठेवा. यस, ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. सो टुडे वी विल स्टॉप हिअर, बट वी विल लर्न ॲज वेल ॲज माझ्यासोबत. तुम्हाला माझ्यासोबत कंटिन्यू आपला अभ्यास सुरू ठेवायचा आहे, कारण की घाबरायचं नाही. काही काही गोष्टी आहेत. आता एक्झाम जवळ आहेत म्हणून एक्झाम जवळ असल्या तरी तुम्हाला भीती दूर करायची आणि व्यवस्थित तुम्हाला ग्रुपिंग काढून सीईटीचा व्यवस्थित अभ्यासाला लागायचंय आणि कुठेतरी चांगलं इंजिनिअरिंग कॉलेजला मस्त मजा करायची. सो थांबूत आपण इथं, बाकी भेटूत पुढच्या लेक्चर. ओके बे.